बकासूर आहे. कसा केला बलवडी मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये एक नंबर. नो गप्पा, डायरेक्ट दप्पा. कसा दिलाय मग जोरदार दप्पा बकासूरने. अतिशय सुंदर पाहिला बरं का बकासूर, आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर. आणि आज काल पण पाहिला बकासूर, घरची गाडी पाहिली काल पण आणि आज पण घरची गाडी पाहिली. काल बकासूर आणि महाराज पाहिला, सेमीला पराभव झाला, पण आज मित्रांनो पळून आज मैदानामध्ये आला आणि आज गटाला सेमीला फायनलला काय स्पीड होतं. आणि आज बकासूरने दाखवून दिलंय की मी काय येते आणि देव आहे तो, तुम्हाला माहिती आहेच. आणि काय पाहिलाय गाडी, काय पाहिली गाडी आजच्या मैदानामध्ये फायनलमध्ये. सर्वात टॉपची गाडी होती ती, म्हणजेच जाईन त्या मैदानामध्ये एक नंबर करते गाडी अशी म्हणजे भुंगाडॉन. आता सध्या मित्रांनो चालू सीझनमध्ये बिनजोडमध्ये टॉपमध्येच पळतोय भुंगा. आता सध्या एक पण बिनजोड हारला नाही चालू सीझनमध्ये. आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आता सध्या जाईन त्या मैदानामध्ये एक नंबर 2 नंबरच करतोय असा लखन होता. परत आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीवरचा घरनिकीकरांचा राजा होता, त्याच्या परत मल्हार. अशा टॉपचे टॉप नंदी आज होते आणि टॉपचे नंदी होते ह्या मैदानामध्ये. आणि आज काय गाडी पाहिली आपल्या बकासूरची. जीवाचं रान करून आज बकासूर आणि बाब्या पाहिली बरं का, बाब्या पण होता. आणि खरंच आज बकासूरने दाखवून दिलंय की मी काय आहे म्हणून. केव्हा काय करल त्याचा अंदाज कोणच लावू शकत नाही बरं का, कारण की तो किंग आहे, देव आहे आणि देवच राहणार. आणि बैलगाडी क्षेत्रातला गावठी पण भाल्या भाल्यांना माग पाडतोय. म्हणजे सर्व नंदी अतिशय सुंदर पाहिले बरं का. आपण कोणाला नावं ठेवत नाही. लखन झाला, भुंगाडॉन झाला, अतिशय सुंदर पाहिले. त्या पण त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि गणनिकीकरांचा राजा आपल्या सर्वांचा लाडका ती पण चांगला पाहिला. आणि खिंद केसरी लक्ष्य सचिन ही टॉप जोडी आपल्या सर्वांची लाडकी पण माहितीची पण अतिशय सुंदर पाहिली गाडी. ह्या पण जोडीने दाखवून दिले की आज पुन्हा एकदा एकत्र आली आणि फायनलची गुलाची मानकरी ठरली. आणि सर्व नंदी आजच्या मैदानामध्ये फायनल होते ना, ती खरंच खूप भारी पाहिली बरं का. सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण की सोपं नाही फायनलला राहायचं. आणि सर्व नंदी आज फायनल होते ना, त्या नंदींचं खूप खूप अभिनंदन करतो. पण आज मित्रांनो भारी वाटलं ती म्हणजे बकासूरनी आणि बाब्यानी घरच्या गाडीने एक नंबर केला, खूप भारी वाटलं बरं का. कारण की ही नंदी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर, खरंच बकासूर आहे तो. कारण की केव्हा काय करल त्याचा कोणच अंदाज लावू शकत नाही. आणि आजच्या मैदानामध्ये गाडी फायनलची एक नंबरची मानकरी ठरली बरं का. काय पाहिली गाडी लखन आणि बकासूर दोघात काटा लढत झाली. पण तशी निकाल रेषे जवळ येईल तशी बकासूरने डबल स्पीड लावलं आणि डायरेक्ट एक नंबरच केला. बकासूर येतो केव्हा काय करेल सांगता येत नाही. काल मैदानामध्ये पराभव झाला, मी म्हणलेलंच की दुसऱ्या यूट्यूबमध्ये चॅनलवर मी टाकलेलं व्हिडिओ टाकले त्या म्हणलेलं आज नक्कीच एक नंबर करेल, नशिबाने साथ द्यायला पाहिजे. आणि काल 2 फेर पळून आज पुण्या मैदानामध्ये येणार आणि एक नंबर करणार. जोक नाही, कुणाचं पण काम नाही मित्रांनो. खरंच एकच असा नंदी ती रोज पळून पण एक नंबर करू शकतो आणि करतोच असा बकासूर आहे. आणि बकासूरने आज दाखवून दिले की मी काय आहे म्हणून. आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला. बकासूर आणि बाब्या दोन्ही पण तिला खूप खूप मित्रांनो शुभेच्छा देतो. आणि गाडी होते बबलूच्या गाडी काय हाणली, खरंच चांगली गाडी हाणली. आणि आजच्या मैदानामध्ये बकासूर आणि बाबा एक नंबरचे मानकरी ठरले. खरंच भारी वाटते बरं का, कारण की बकासूर आहे बकासूर, केव्हा काय करायचं अंदाज कोण लावू शकत नाही. आणि आजच्या मैदानामध्ये बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला. खरंच खूप भारी वाटते की जोरदार कमबॅक केला बरं का आपल्या देवाने. आणि सर्वांना दाखवून दिलं की काय म्हणून. आणि चांगला पाहिला बकासूरला पण पुढील मैदानासाठी खूप शुभेच्छा असतील. तर आजची व्हिडिओ एवढीच होती. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.